तुम्ही जीवनात आरोग्य, तेज, समृद्धी आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घेण्यास उत्सुक आहात का? तुमच्या कुंडलीतील सूर्याला बलवान करून जीवनात प्रकाश आणू इच्छिता? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा दिवस तुमच्यासाठीच आहे. कारण साक्षात सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात नवचैतन्य आणणारा रथसप्तमीचा हा पावन पर्व म्हणजे एका अदृश्य शक्तीचा प्रकट उत्सव आहे, जो तुमच्या आयुष्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. आपल्या सनातन परंपरेत सूर्याला केवळ एक ग्रह नव्हे तर प्रत्यक्ष नारायण मानले जाते. ओम ह्राम ह्रीम ह्रौं सह सूर्याय नमः आणि ओम आदित्याय विद्महे सहस्र किरणाय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयात या मंत्रांमध्ये सूर्याची असीम शक्ती सामावलेली आहे. हे मंत्र केवळ शब्द नसून ते ऊर्जांचे बीज आहेत, जे तुमच्या जीवनात नवसंजीवनी घेऊन येतात. त्यांच्या उच्चारणाने तुमच्या आत्म्याला स्पर्श करणारी एक अदृश्य ऊर्जा तुम्हाला जाणवेल. सूर्य आत्मा जगतस्तस्थुषः म्हणजेच स्थावर आणि जंगम अशा सर्व जगाचा आत्मा सूर्यच आहे, असे वेद घोषित करतात. सूर्य म्हणजे आत्मशक्ती, जीवनाचा प्राण आणि चैतन्य. तुमच्या जन्माच्या कुंडलीत सूर्य जितका बलवान असेल तितकी तुमची चेतना, आत्मविश्वास, पित्याशी संबंध आणि प्रतिकारशक्ती उत्तुंग असते. हाच जीवनदायिनी सूर्य तुमच्या आत्म्याला थेट ऊर्जा देतो. हे रहस्य फार कमी लोकांना माहीत आहे. आणि याच जीवनदायिनी सूर्याच्या पूजनाचा एक अत्यंत विशेष आणि फलदायी दिवस म्हणजे रथसप्तमी. प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते. याला सूर्यजयंती असेही म्हणतात, कारण याच दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला असे मानले जाते. ही केवळ एक तिथी नसून तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्याची प्रतीक्षा अनेक जण करत असतात. या शुभ दिवशी सूर्यदेव आपल्या सप्त अश्वरथातून उत्तर गोलार्धाकडे मार्गक्रमण करण्यास सुरुवात करतात. हा केवळ भौगोलिक बदल नसून पृथ्वीवरील ऊर्जा आणि चेतनेमध्ये होणारं एक महान परिवर्तन आहे. दक्षिणेकडील राज्यात हा दिवस नवीन कापणीच्या हंगामाची आणि शेतकऱ्यांसाठी समृद्धीच्या नव्या वर्षाची आशादायक सुरुवात मानला जातो. हा बदल तुमच्या जीवनातही नवी आशा आणि ऊर्जा घेऊन येऊ शकतो, जर तुम्हाला त्याचे रहस्य माहीत असेल. याला अर्चला सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी असेही संबोधले जाते, कारण या दिवशी केलेल्या उपासनांनी शारीरिक आणि मानसिक व्याधींपासून मुक्ती मिळते असे सिद्ध झाले आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची आणि वाढत्या ऊर्जेची ही नांदी आहे. अनेक लोक या दिवशी वर्षभर निरोगी राहण्यासाठी विशेष व्रत करतात. तुम्हीही या दिवशी ही ऊर्जा कशी मिळवू शकता हे पाहूया. तुम्हाला माहीत आहे का, सूर्यदेवाच्या रथाला केवळ 7 घोडे नसतात, तर या 7 घोड्यांचे अनेक गूढ अर्थ आहेत. हे सप्त अश्व म्हणजे सप्ताहाचे 7 वार, इंद्रधनुष्याचे 7 रंग, मानवी शरीरातील 7 चक्रे, कुंडलिनी शक्ती आणि सप्तलोकांचे प्रतीक आहेत. सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भूवलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याची अलौकिक शक्ती आहे. तसेच या रथाची 12 चाके ही 12 राशी आणि 12 महिन्यांचे प्रतीक आहेत, जी कालचक्राचे रहस्य उलगडतात. हे उपासना म्हणजे केवळ देवाची पूजा नाही, तर संपूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जेशी स्वतःला जोडण्याचा हा एक अद्वितीय योग आहे. ज्योतिषानुसार सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा असून तोच इतर ग्रहांना प्रकाश देतो. रथसप्तमीच्या दिवशी त्याची उपासना केल्याने तुमच्या कुंडलीतील सूर्याचं स्थान मजबूत होते, ज्यामुळे तुमचं आरोग्य, तेज आणि समृद्धी अनेक पटींनी वाढते. या एका दिवसाच्या उपासनेने तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात, हे लक्षात घ्या. आता आपण रथसप्तमीच्या पूजेचे विशेष विधी कसे करावे हे सविस्तर पाहूया. हे केवळ विधी नसून तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी म्हणजेच अरुणोदयाच्या वेळी पवित्र स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या प्रत्येक पावलावर तुम्हाला ऊर्जा मिळेल याची खात्री बाळगा. पहिला विधी आहे अरुणोदयावरील स्नान. पहाटे लवकर उठून स्नानाच्या वेळी डोक्यावर आणि दोन्ही खांद्यांवर रुईची अर्क 7 पाने ठेवा. याला अर्क स्नान म्हणतात. रुईच्या पानांमध्ये अद्भुत औषधी आणि ऊर्जात्मक गुणधर्म आहेत. आयुर्वेदानुसार हे स्नान त्वचेच्या विकारांवर लाभदायक ठरते, तर ऊर्जाशास्त्रानुसार रुईची पाने सूर्याची ऊर्जा आकर्षित करून शरीरातील सप्तचक्रांना जागृत करण्यास मदत करतात, ज्यामुळे शारीरिक व्याधी दूर होऊन आरोग्य लाभते. आपल्या स्नानाजलात थोडे गंगाजल, हळद आणि चंदन मिसळा. हा विधी तुमच्या शरीराला आतून शुद्ध करतो. स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्या. त्यात लाल फुले, अक्षता आणि थोडे लाल चंदन मिसळा. उगवत्या सूर्याकडे तोंड करून ओम घृणीः सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करत हळूवारपणे अर्घ्य अर्पण करा. हा विधी किमान 12 वेळा करावा आणि प्रत्येक वेळी सूर्यदेवाच्या आदित्य, अर्क, रवी, भानू, सविता, हिरण्यगर्भ, मार्तण्य, मिहिर, अंशुमान, दिवाकर, मित्र आणि भास्कर या 12 नावांचा जप करावा. अर्घ्यदानाने सूर्याची तेजस्वी ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रातून शरीरात प्रवेश करते आणि तुम्हाला चैतन्यमय बनवते. हा विधी तुमच्या आत्मविश्वासाला पंख देईल. तिसरा विधी म्हणजे पूजन. घराच्या अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी सूर्यदेवाच्या रथाचे सुंदर चित्र किंवा रांगोळी काढा. रथात सूर्यदेवाची स्थापना करून त्याची षोडशोपचारी पूजा करा. धूप, दीप, गंध, अक्षता आणि लाल फुलांनी त्याची अर्चना करा. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती नांदेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला लाभ होईल.
अनेक ठिकाणी अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर मातीच्या किंवा धातूच्या पात्रात दूध तापत ठेवले जाते. हे दूध उतू जाईपर्यंत आटवले जाते आणि नंतर सूर्याला नैवेद्य म्हणून दाखवले जाते. हे समृद्धीचे आणि सूर्याची उष्णता, ऊर्जेचे प्रतीक आहे. हा विधी तुमच्या घरात धनधान्याची वृद्धी करतो आणि सकारात्मक ऊर्जा आणतो. हा विधी पाहतानाच तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. या दिवशी गायत्री मंत्र, आदित्य हृदय स्तोत्रम किंवा सूर्य सहस्रनाम यांचा पठण करणं अत्यंत शुभ मानले जाते. या मंत्रांच्या उच्चारणाने तुमच्या आत्मिक शक्तीचा विकास होतो आणि तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होते. ही मंत्रशक्ती तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि ऊर्जा आणते, ज्यामुळे तुम्ही कोणतीही समस्या सहज पार करू शकता. शक्य असल्यास 12 सूर्यनमस्कार घाला आणि प्रत्येक नमस्कारासोबत सूर्यदेवाच्या 12 नावांपैकी एका नावाचा जप करा. यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा संतुलित होते आणि मन प्रसन्न राहते. सूर्यनमस्कारामुळे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक लाभही मिळतात. यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही सक्रिय होतील. सूर्यदेवाला खीरपुरी किंवा गूळ पोळीचा नैवेद्य दाखवावा. तसेच गहू, गूळ, लाल रंगाचे वस्त्र, तांब्याची भांडी यांचे दान करणे शुभ फलदायी मानले जाते. दान केल्याने केवळ पुण्य मिळत नाही, तर ते तुमच्या जीवनात धन आणि समृद्धी आकर्षित करते. गरजू लोकांना दान करून तुम्ही सूर्यदेवाला अधिक प्रसन्न करू शकता. या दिवशी मीठ खाणे टाळावे. अनेक लोक आहाणी जेवण करतात, म्हणजेच सात्विक आणि हलके भोजन घेतात. लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे देखील सूर्यदेवाला प्रसन्न करण्यास मदत करते. हे नियम पाळल्याने तुम्हाला आंतरिक शुद्धी आणि ऊर्जा लाभेल, जी तुमच्या संपूर्ण दिवसाला सकारात्मक बनवेल. रथसप्तमीची उपासना केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ते तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणारे एक शक्तिशाली माध्यम आहे. हे तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक असे अनेक लाभ मिळवून देते. या पूजेने तुमचे जीवन एका नव्या उंचीवर पोहोचते, जिथे केवळ सुख आणि समृद्धी असेल. पवित्र स्नान आणि रुईच्या पानांच्या वापरामुळे शारीरिक व्याधी, विशेषतः त्वचेचे आजार आणि हाडांशी संबंधित समस्या दूर होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि दीर्घायुष्य लाभते. हे विधी तुमच्या शरीराला एक अदृश्य कवच प्रदान करतात, ज्यामुळे तुम्ही रोगांपासून दूर राहता. आत्मविश्वास वाढतो, मानसिक स्पष्टता येते, निर्णय क्षमता सुधारते आणि नकारात्मक विचार दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार बलवान सूर्य तुमची नेतृत्व क्षमता आणि आत्मसन्मान वाढवतो. तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील आणि तुम्ही प्रत्येक निर्णय आत्मविश्वासाने घेऊ शकाल. सूर्य हा धन आणि समृद्धीचा कारक आहे. त्याच्या कृपेने व्यवसायात यश मिळते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात लक्ष्मीचा वास होतो. अनेक लोक आर्थिक समस्यांमुळे त्रस्त असतात. रथसप्तमीची उपासना त्यांना यातून बाहेर काढू शकते. तुमच्या घरात धनधान्याची कधीच कमी होणार नाही. सौभाग्यप्राप्ती, पुत्रप्राप्ती आणि वैवाहिक जीवनात आनंद येतो. नातेसंबंधात गोडवा टिकून राहतो. ज्यांना संततीची इच्छा आहे किंवा ज्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी आहेत, त्यांच्यासाठी ही उपासना अत्यंत लाभदायक आहे. यामुळे तुमच्या कुटुंबात सुखशांती नांदेल. आत्मिक शक्ती वाढते, चैतन्य जागृत होते आणि तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ उमगतो. कुंडलीतील सूर्यदोष आणि इतर ग्रहदोष शांत होतात. ही उपासना तुम्हाला तुमच्या आंतरिक आत्म्याशी जोडते आणि जीवनाचा सखोल अर्थ शोधण्यास मदत करते. विद्यार्थी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही उपासना विशेष लाभदायक आहे. एकाग्रता वाढते, अभ्यासात प्रगती होते आणि करिअरमध्ये यश मिळते. जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये किंवा अभ्यासात अडचणींचा सामना करत असाल, तर ही उपासना तुम्हाला योग्य दिशा दाखवेल आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्यास मदत करेल. रामायणात एक सुंदर प्रसंग आहे. जेव्हा भगवान श्रीराम रावणाशी युद्ध करत असताना थकले होते, तेव्हा अगस्त्य मुनींनी त्यांना आदित्य हृदय स्तोत्र पठण करण्यास सांगितले. या स्तोत्राच्या पठणाने श्रीरामांना पुन्हा ऊर्जा मिळाली आणि त्यांनी रावणाचा वध केला. तसेच भगवान श्रीकृष्णांचा पुत्र सांब याला कुष्ठरोग झाला होता. त्याने सूर्यदेवाची कठोर तपश्चर्या करून रोगमुक्तता प्राप्त केली. या कथा आपल्याला सूर्योपासनेचे अगाध महत्त्व पटवून देतात. त्यातून प्रेरणा घेऊन तुम्हीही तुमच्या आयुष्यातील अडचणींवर मात करू शकता. रथसप्तमी हा केवळ एक दिवस नसून जीवनात उज्ज्वल प्रकाश, नवीन आरंभ आणि सकारात्मक शक्तींची गुरुकिल्ली आहे. या दिवशी केलेली पूजा, व्रत आणि आत्मिक भक्ती आपल्या जीवनात उज्ज्वलता, उत्साह आणि संपूर्ण आरोग्य नक्कीच घेऊन येईल. आपल्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर करून तेजाने भरण्यासाठी या पावन दिवशी सूर्यदेवाच्या चरणी स्वतःला समर्पित करा. तुमचे जीवन सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी हो, हीच समीक्षा. शेवटी एक महत्त्वाचा संदेश: यस्तु सर्वाणि भूतान्या आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. याचा अर्थ ईशोपनिषद मंत्र 6 सांगते की जो मनुष्य सर्व प्राण्यांना आत्म्यामध्ये पाहतो आणि आत्म्याला सर्व प्राण्यांमध्ये पाहतो, तो कधीही कुणाचा द्वेष करत नाही. हीच खरी आध्यात्मिक उन्नती आहे, जी आपल्याला रथसप्तमीसारख्या उत्सवातून मिळते. ओम नमः शिवाय.